अच्छे दिन आएंगे अशी जुमलेबाजी करून सत्तेवर आलेल्या भाजपने केंद्रासह राज्यात आणि शहरात लोकांची फार निराशा करून टाकली आहे. लोक भाजप विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे उरण शहर आणि विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे आमदार म्हणून महेश बालदी नेतृत्व करतात. मात्र 4.5 वर्षात ते साधा उरणकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. आमदारकीसह उरण नगर परिषदेची 5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, तरीही पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. त्यामुळे भाजप आमदार महेश बालदींची कुठे गेली विकास कामे असा सवाल उरणकर करीत आहेत. उरण तालुक्यात राज्य आणि केंद्र शासनाचे अनेक प्रकल्प आहेत. उरणच्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत होणारी वाढ, त्याचबरोबर तापमानात वाढ होत असल्याने रानसई धरणाची पाणी पातळी झपाट्याने घसरली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात धरणातील पाणी पातळी 99 फूट होती. त्यात घसरण होऊन मात्र 2024 अखेरीस 97 फूट गेल्याचे चित्र आहे. MIDCने माहे-नोव्हेंबर पासून आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार असे 2 दिवस पाणी कपात सुरू केली आहे. सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज 4 MLD पाणी उसने घ्यावे लागत आहे. उरणमधील जलस्रोत वाढवण्यासाठी रानसई धरणाची उंची वाढवण्यासाठी विद्यमान आमदारांनी काय प्रयत्न केले का? कारण सातत्याने या धरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहिले आहे. तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांनी 4.5 वर्षात रानसई धरणातील पाणीसाठा वाढवण्यासाठी, नवीन जलस्रोत घेण्यासाठी, धरणातील गाळ काढून टाकण्यासाठी आणि लिकेज बंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे वाढते तापमान लक्षात घेता उरणकरांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आवासून उभे आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.